विद्यार्थी मित्रांनो, विजन स्टडी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपलं आजचं लेक्चर खूपच स्पेशल आहे. आज जे मी तुमचं लेक्चर घेणार आहे ते एक डेमो लेक्चर आहे. राज्यसेवा 2021च्या बॅचमध्ये मी तुमचे पॉलिटीचे, स्टेट बोर्डचे, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्राचे लेक्चर्स घेतलेले आहेत. तर त्याचंच हे एक डेमो लेक्चर आहे. जसा आजचा टॉपिक आपण शिकणार आहोत ना, त्याच पद्धतीने तुमचे राज्यसेवेचे लेक्चर सुद्धा असणार आहेत. बट आजचं लेक्चर स्पेशल असण्यामागचं कारण ते म्हणजे लेक्चरचा टॉपिक केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य, स्टेट ऑफ केरळ. तर हा खटला तुम्ही सगळ्यांनी ऐकलाच असेल. जर राज्यशास्त्राचा अभ्यास करताय तर भरपूर वेळा ही केस ऐकायला येतेच, आपल्याला अभ्यासात येतेच. आणि या खटल्यामुळेच आपल्या संविधानाचं रक्षण झालंय. संविधानाची मूलभूत संरचना किंवा आपण त्याला काय म्हणतो तर बेसिक स्ट्रक्चर, हे जे कॉन्सेप्ट आहे ना ते या खटल्यामधूनच निघून आलेलं आहे. राईट. खूप इंटरेस्टिंग अशी केस आहे. या खटल्यामध्ये असलेले केशवानंद भारती यांचा रिसेंटलीच म्हणजे 6 सप्टेंबरला मृत्यू झालाय. आणि आपल्या भारतातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या पॉलिटिशियन्सनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. कारण की महत्वाची केस आहे. या केसमुळेच आजपर्यंत जो कॉन्सेप्ट निघून आलेला बेसिक स्ट्रक्चरचा, त्यामुळे आपल्या संविधानाची जी रचना आहे, आपलं जे संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते जसंच्या तसं राहिलेलं आहे. त्याला आपण ढाचा सुद्धा म्हणू शकतो. राईट. तर पॉलिटीचा अभ्यास जेव्हा तुम्ही करताय ना आणि तो नीट समजण्यासाठी ही केस तुम्हाला तोंडपाठच असली पाहिजे. आता केस तोंडपाठ असली पाहिजे म्हणजे काय, फक्त जेव्हा हा केस अभ्यास करतो तर 1 वर्ष 2 वर्ष चाललेली ही केस नाहीये. अगदी सुरुवातीपासूनच्या बऱ्याचशा गोष्टी या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. बघायला गेलं ना तर संविधानाशी रिलेटेड बरेचसे महत्वाचे खटलेत, त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचाच आहे. जसं त्यामध्ये शंकरी प्रसाद आहे, गोलकनाथ खटला आहे, मिनर्वा मिल्स आहे, मनेका गांधी आहे, वामनराव, भरपूर खटलेत. पण ते खटले कुठे ना कुठेतरी त्यांचा नंतर संबंध हा केशवानंद भारती खटल्याशीच आलेला आहे. म्हणजेच ना आपण इथे म्हणू शकतो की केशवानंद भारती हा खटला एक समुद्र आहे आणि बाकीचे खटले हे त्या खटल्याला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत, असं तुम्ही बघू शकता या खटल्याकडे. ओके. खूप इंटरेस्टिंग केस आहे. टॉपिक सिरियस आहे थोडा. आता भरपूर तुमच्यातले असे स्टुडंट्स असतील की पॉलिटीचा अभ्यास एकदम सिरियसली करतात, पण मी तुम्हाला थोडंसं फन वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला स्टोरी लाईननुसारच पूर्ण केस बघायची आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला इझी जाईल आणि मजा पण येईल. कारण लेक्चर बरंच मोठं होणार आहे. 1 तास तरी तुम्हाला मला सहन करण्यासाठी रेडी राहावंच लागणार आहे. पाहिजे तर त्यानंतर तुम्ही एक झोप काढू शकता. पण महत्वाची केस आहे. आपल्या संविधानातले बरेचसे लहान लहान असे कॉन्सेप्ट इथे समजायला तुम्हाला मिळणार आहेत. ओके. मग लगेचच आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे. सर्वात आधी प्रश्न उभा राहतो की ही केस, या केसचा निर्णय जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला तो एवढा महत्वाचा का आहे, एवढा काय हा निर्णय होता, तर आपल्याला बघायचंच आहे ते या लेक्चरमध्ये की नक्की हा निर्णय एवढा महत्वाचा का होता. या केसचा जो निकाल आहे तो लागला होता 24 एप्रिल 1973ला. 1971ला ही केस आली होती. आधी केरळ उच्च न्यायालयामध्ये लढली गेली, त्यानंतर अपील करून सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेली. सर्वात मोठं बेंच म्हणजे 13 जजेसचं बेंच या केसला होतं. आत्तापर्यंतचं सर्वात मोठं खंडपीठ असलेला हा खटला आहे, त्यामुळे महत्वाचा निर्णय. आता 13 जजेसचं बेंच का होतं ना ते सुद्धा आपल्याला पुढे समजून घ्यायचंय. आणि नक्की संविधानाची मूलभूत संरचना काय ते आपल्याला समजून घ्यायचंय. आणि तुम्हाला परत एकदा सांगते की ही केस फक्त 2 वर्ष चाललेली केस नाहीये. या केसमध्ये भरपूर अशा तरतुदी, बरेचसे अजून वेगवेगळे खटले इन्व्हॉल्व झाले, वेगवेगळ्या घटना दुरुस्ती इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. म्हणजेच अगदी आपलं जेव्हा संविधान अस्तित्वात आलं किंवा संविधानाची अंमलबजावणी झाली ना तेव्हापासूनच काही वाद निर्माण झाले, तर त्या वादाचं निराकरण या खटल्यामधून झालेले असं तुम्ही म्हणू शकता. आपलं संविधान कधी आलेलं तर 26 जानेवारी 1950ला आपली राज्यघटना लागू झाली होती. पण लगेचच त्या राज्यघटनेमधल्या तरतुदींमधले जे मतभेद आहेत एकमेकांबरोबर असलेले ते लगेचच समोर आले. फॉर एक्झाम्पल तुम्ही कलम 31 आणि कलम 39B आणि C बघू शकता. कलम 31 आता नाही आपल्या संविधानामध्ये, तुम्हाला माहितीच असेल. घटना दुरुस्ती 44वी ना, 44th घटना दुरुस्ती कधी झालेली 1978 मध्ये मोरारजी देसाई ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला कलम 31 आपल्याला सांगतो
संपत्तीचा अधिकार. ओके, तर हा जो संपत्तीचा अधिकार आहे तो काढून टाकण्यात आलेला. तसंच कलम 19(1) मध्ये सुद्धा संपत्तीच्या अधिकाराबद्दल काही तरतुदी दिलेल्या ते सुद्धा काढून टाकण्यात आल्या होत्या. ओके, पण तिथेच पूर्वी तर कलम 31 होतं ना, मग त्यावेळेला सुरुवातीलाच कलम 31 आणि कलम 39B आणि C मध्ये. आता इथे कलम 31 तर आपल्याला संपत्तीचा अधिकार आहे भारतीय नागरिकाला ते सांगतंय, राईट. पण कलम 39B आणि C सांगतंय की प्रत्येक नागरिकाला जो संपत्तीचा अधिकार आहे किंवा जो संपत्तीचं वाटप आहे ते समान झालं पाहिजे किंवा समान करण्यात आलं पाहिजे. आता हे कशाशी येतं? DPSP शी रिलेटेड आहे. ओके, मार्गदर्शक तत्व आहेत ही. मग इथेच काय झालं? कॉन्ट्राडिक्ट झाले दोन कलम, राईट. मग अशा बऱ्याचशा ज्या तरतुदी आहेत त्या आपल्या संविधानामध्ये एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करत होत्या, स्पेसिफिकली मूलभूत हक्कांशी रिलेटेड ज्या तरतुदी आहेत त्या. मग आता अभ्यास करताना ना ज्या गोष्टी आपल्याला मेनली लक्षात ठेवायच्या, ही केस कशी असणार आहे ती ना थोडीशी समजून घ्या. एकीकडे असणारे ते म्हणजे आपलं गव्हर्नमेंट, दुसरीकडे असणारे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय, आणि त्यांच्यामध्येच जी खेचाखेच झालेली आहे ती म्हणजे संविधानाची. संविधानाचा अर्थ लावण्यावरून ही भांडणं एवढ्या वर्षांपासून सुरू होती. मग संविधानातला मेनली आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे ते म्हणजे 3 भाग. 3 भाग ते म्हणजे भाग 3, भाग 4 आणि भाग 20. कशा कशाशी संबंधित आहेत बरं? तर भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत ना, कलम 12 ते कलम 35 पर्यंत. पण स्पेसिफिकली यामध्ये ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे कलम 13 आणि कलम 32. वाद यावरून निर्माण झालेले आहेत. त्यानंतर भाग 4 कुठपर्यंत आहेत? कलम 36 ते कलम 51 पर्यंत, म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ओके, आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांमध्ये ना बरीचशी समाजवादी तत्वे. आपला भारताचं जो तुम्ही म्हणू शकता इकॉनॉमी सुद्धा आहे किंवा जे कायदे सुद्धा आहेत ना ते समाजवादी तत्वांकडे थोडेसे वळलेले आहेत. समाजवादी तत्वे म्हणजेच काय? एक तुम्ही वरवरचं त्याचा अर्थ असा लावू शकता की समाजातल्या किंवा देशातल्या लोकांना समान हक्क मिळावेत, समान गोष्टी मिळाव्यात. ओके, हेच असतं ते म्हणजे समाजवादी. प्रत्येक घटकाचा इथे विचार करण्यात येतो. ओके, आणि भाग 20 मध्ये एकच कलम आहे ते म्हणजे कलम 360. कशाशी संबंधित आहे? घटना दुरुस्तीशी. ओके, तर आपलं सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये जी संविधानाची खेचाखेच होत होती, संविधानाचा अर्थ लावण्यावरून जे मतभेद होत होते, तर ते या 3 भागांवरून आणि या काही कलमांवरून. तर पूर्ण या कलमांमध्येच ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत यामध्ये कसे कसे हळूहळू चेंजेस करण्यात आलेले आहेत, कशा कशा अमेंडमेंट्स करण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या केशवानंद भारतीशी रिलेटेड आहेत. ओके, केशवानंद भारतीचं महत्वाचं याचा निर्णय काय लागलेला तो आधी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे संसद राज्यघटनेतील कोणताही भाग बदलू शकते. आता हा जो निर्णय तो आपल्या संविधानाशी रिलेटेड फायनल निर्णय. या आधी बरेचसे वेगळे वेगळे निर्णय लागलेले आहेत कलम 13 आणि कलम 368 शी संबंधित. पण तिथेच सांगितलं की राज्यघटनेची मूलभूत चौकट वैशिष्ट्ये बदलण्याचा अधिकार संसदेला नाहीये. ओके, असा निर्णय त्यांनी दिला होता. मग त्यातूनच ज्या वेळेला आता आपली जी राज्यघटना आहे ती लागू झाली, त्यानंतर ना लगेचच असं दिसू लागलं की आपल्या संविधानातली कलम एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात. ओके, त्यातूनच मग पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी पहिली घटना दुरुस्ती केली. बरं, आपलं जेव्हा राज्यघटना तयार केली जात होती ना, तर आपल्या संविधान सभेमध्ये बरेचसे नेते होते जे समाजवादी नेते होते, म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात याव्या असं त्यांचं ठरलेलं. पण कसे आता संविधान सभा आहे त्यामध्ये बरेचसे सदस्य होते. असं तर होत नाही ना की संविधान सभेमध्ये सगळे सदस्य काम करतात, तर सगळ्यांचे जे विचार आहेत त्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहेत देशाकडे बघण्याचे किंवा समाजाकडे बघण्याचे हे समान असणार आहेत तर नाही. प्रत्येकांचे वेगवेगळे विचार होते. प्रत्येकांच्या विचारांचा विचार करून आपल्या संविधान सभेने राज्यघटना तयार केलेली आहे. आता जेव्हा मसुदा तयार करण्यात आला, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे संविधानाचा मसुदा कोणी रीड केला होता संविधान सभेमध्ये? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ओके, पण असं नाहीये की या संविधानामध्ये जेव्हा मसुद्यातले आर्टिकल्स कलम वाचली गेली ना
तर त्यावर असे काही मतदान घेण्यात आले नाही. संविधान सभेतल्या सदस्यांनी त्यांचे डाऊट्स, त्यांच्या शिफारसी मांडल्या आणि हे सॉल्व्ह केल्यानंतरच पूर्ण आपलं संविधान एक्सेप्ट करण्यात आलेलं. ओके, त्यामुळे त्यावेळेला तिथे जास्त मतभेद झाले नाहीत. पण आपल्या संविधानामध्ये कलम 368 टाकण्यात आलं का? कारण की जर समजा एखादं कलम चेंज करायचं असेलच तर ते घटना दुरुस्तीने करण्यात येऊ शकतं. ओके, कलम 368 ने करण्यात येऊ शकतं. आपलं संविधान असं आहे ना, म्हणजे ते एकदम लवचिक सुद्धा नाहीये, ताठर सुद्धा नाहीये. काही अशा तरतुदी आहेत की ज्या एकदम इझिली चेंज करता येऊ शकतात, जसं साध्या बहुमताने काही तरतुदी इझिली चेंज करता येऊ शकतात. पण काही अशा दुरुस्त्या आहेत स्पेसिफिकली जर आपण मूलभूत हक्कांचा विचार केला तर त्या इझिली चेंज करता येत नाही, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर फॉलो करावी लागते. ओके, मग त्यातूनच पहिली घटना दुरुस्ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. आता जास्त ज्या घटना दुरुस्ती आहेत ना, त्या आपल्या लँड रिफॉर्मशी किंवा तुम्ही म्हणू शकता भूसुधारणा कायद्यांशी रिलेटेड आहेत. आता भूसुधारणा कायदा आपल्या देशासाठी महत्त्वाचा का होता? जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला तर आपल्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत यांमधली दरी खूप मोठी होती. गरीब खूपच गरीब होते, श्रीमंत खूपच श्रीमंत होते. आता जे श्रीमंत होते त्यामध्ये सर्वात जास्त समावेश कोणाचा होता? जमीनदारांचा होता, राईट. जमीनदारांना जेव्हा शेतकरी शेत कसायचा तर त्यांना कर द्यावा लागायचा जमीनदारांना. ओके, तर मग जमीनदारांचा कद तेव्हा मोठा होता आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे समाजवादी राज्य आपल्या राज्याला किंवा आपल्या गव्हर्नमेंट किंवा आपल्या देशाला म्हणता आलं असतं का? तर नसतं म्हणता आलं, राईट. कारण की जो संपत्तीचा वाटा आहे तो प्रत्येकाला इक्वली म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो सिमिलर नव्हता. ओके, श्रीमंतांना खूप पैसे मिळत होते तर गरिबांना कमी. आता तसं बघायला गेलं तर आता सुद्धा ती दरी कायम आहे, पण जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे आपल्या देशामधलं लोकांचं ते हळूहळू सुधारत आहे. ओके, आता आपण तिथे नाही वळायचं की आता काय परिस्थिती आहे, आपण तेव्हाची परिस्थिती बघूया. मग त्यामुळेच ना पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा एक समाजवादी तत्वाकडे झुकलेले नेते होते. त्यांनी त्यातूनच भूसुधारणा, जो संपत्तीचा हक्क काय देत होता, जर संपत्तीचा हक्क कलम 31 देत होतं तर तिथेच जिथे आपल्याला कलम 39B आणि C नुसार सांगितलेलं की प्रत्येकाला संपत्तीतला योग्य वाटा मिळाला पाहिजे. ओके, समान नाही तर योग्य वाटा मिळाला पाहिजे. तर हा वाटा जिथे आपल्याला सांगतोय तर तिथे 39B ला कलम 31 कॉन्ट्रॅडिक्ट करते, राईट. म्हणूनच मग पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. आता पहिली घटना दुरुस्ती कशी करण्यात आली? जेव्हा कलम 31 होतं ना तर कलम 31 मध्ये बरं काय तरतुदी होत्या? तर कलम 31 चे 2 पार्ट्स होते. कलम 31(1) असं म्हटलेलं की कोणत्याही व्यक्तीची संपत्ती ही कायद्याशिवाय अधिग्रहित करता येणार नाही, म्हणजे हस्तगत करता येणार नाही. जर सरकारला भारतातल्या नागरिकाची कोणतीही जमीन जर हस्तगत करायची तर त्याच्यासाठी एखादा कायदा बनवावा लागेल आणि त्यानंतरच ती जमीन किंवा ती जी संपत्ती असणार एखाद्या व्यक्तीची ती हस्तगत करता येईल, त्याच्याशिवाय करता येणार नाही. म्हणजे एकदमच कठीण अशी तरतूद ही होती. त्यानंतर कलम 31(2) म्हणायचं जर संपत्ती घेतली जाते अशा लोकांकडून तर ती फक्त लोकहितासाठीच वापरण्यात आली पाहिजे, म्हणजे जसं रोड कन्स्ट्रक्शनसाठी, रेल्वेसाठी, ओके, अशा लोकहितासाठीच्याच कारणांसाठी जमीन वापरता येऊ शकते. ओके, अदरवाईज कोणाचीच संपत्ती अधिग्रहित करता येणार नाही. मग थोडंसं ही जी तरतूद आहे त्याला इझी करण्यात आलं दुरुस्ती करून, पहिली घटना दुरुस्ती करून. ते म्हणजे भूमी सुधारणा कायद्याविरोधात न्यायालयात जाता येणार नाही. जर समजा एखादा भूसुधारणा कायदा केला, कोणत्याही राज्याने केला, राज्य, आता इथे राज्य ही सुद्धा संज्ञा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. राज्य म्हणजे काय? राज्यामध्ये कोण येतं? आता आपल्या कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. तर राज्य म्हणजे काय? प्रत्येक अशी बॉडी, जसं त्यामध्ये केंद्र शासन आहे, राज्य शासन आहे, अगदी केंद्र शासनापासून तर ते जिल्हा स्तरावर ग्रामपंचायतीवर ज्या शासनाच्या बॉडीज असतात त्यांना आपण काय म्हणतो? राज्य. ओके, मग त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा ज्या संस्था आहेत त्या सुद्धा राज्यामध्येच कन्सिडर केल्या जातात. मग ज्या वेळेला राज्य कोणताही भूमी सुधारणा कायदा करेल ना तर त्या कायद्याविरोधात न्यायालयात जाता येणार नाही. आता न्यायालयात जाता येणार नाही म्हणजे काय? आपल्याला कलम 32 ने ऑलरेडी हक्क दिलेला आहे. जर आपल्या मूलभूत हक्कांवर गदा आली किंवा त्याचं जर उल्लंघन झालं राज्याकडून
तर आपण डिरेक्टली कुठे जाऊ शकतो? सर्वोच्च न्यायालयाकडे. तसं आपण हायकोर्टाकडे पण जाऊ शकतो, पण त्यासाठी कोणतं कलम आहे? तर कलम 226, राईट. आपण सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो आणि तिथे सांगू शकतो की बाबा आमच्या या मूलभूत हक्काचं संरक्षण करायचं किंवा हे मूलभूत हक्क उल्लंघन झालेलं आहे. मग त्यानुसार सर्वोच्च न्यायालय आपल्याला 5 प्रकारचे आदेश दिलेले आहेत. आता ते आदेश आपण डिटेलमध्ये आता नाही बघायचे, तर ते आदेश काढून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करू शकतं. ओके. पण मग इथे आता या तरतुदीने, या घटना दुरुस्तीने काय केलं? जर कलम 31(1) मध्ये जी काही तरतूद दिलेली आहे आणि त्यासाठी जर भूमी सुधारणा कायदा केला, तर त्या कायद्याविरोधात न्यायालयात जाता येणार नाही. आणि प्लस अजून एक अनुसूची ऍड करण्यात आली, ते म्हणजे अनुसूची 9. सुरुवातीला आपल्याकडे 8च अनुसूची होत्या आणि पहिल्याच घटना दुरुस्तीने 9वी अनुसूची म्हणजे 9th शेड्यूल ऍड करण्यात आलं. आता 9th शेड्यूल जे आहे ना, ते खूपच महत्वाचे आहे. भरपूर स्टुडंट्सना नक्की हे 9th शेड्यूल काय आहे ना तेच माहीत नसतं, कारण की आपल्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये त्याच्याबद्दल जास्त माहिती दिलेली नाहीये. पण जर आपण राज्यघटनेमध्ये बघितलं ना, तर एक मोठा अपवाद आपल्या राज्यघटनेच्या वेगवेगळ्या तरतुदींनी 9th शेड्यूलमुळे बनलेला आहे. आता हे 9th शेड्यूल काय सांगतं? तर कोणताही कायदा केला गेला, मग तो केंद्राकडून असू दे किंवा राज्याकडून, जर तो कायदा 9th शेड्यूलमध्ये टाकला, 9व्या अनुसूचीमध्ये टाकला, तर त्यावर सर्वोच्च न्यायालय काहीच करू शकत नाही. त्या कायद्या विरोधात कोणी कोर्टात जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्या कायद्याचं न्यायिक पुनर्विलोकन होणार नाही. न्यायिक पुनर्विलोकन न्यायालयाला मिळालेला हा एक स्पेशल अधिकार आहे. ज्या वेळेला राज्य कायदे करतं, तर कलम 13 नुसार त्या कायद्यांचं न्यायिक पुनर्विलोकन करण्याचा अधिकार कोणाला मिळालेला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाला मिळालेला आहे, राईट. जर समजा कलम 13 नुसार सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की हा कायदा तो काय करतोय? मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतोय किंवा संविधानाच्या विरोधात जातोय, तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार आपल्या सर्वोच्च न्यायालयाला आहे, राईट. आय होप तुम्हाला समजतंय. बऱ्याचशा डिटेल्स गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भरपूर कलम इथे येत आहेत, आय नो, पण तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर समजत नसेल ना, तर परत एकदा मागे जाऊन थोड्या थोड्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. कलम 13 नुसार आपल्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे, राईट. मग असं सांगितलं आता या घटना दुरुस्तीने, जर शेड्यूल 9 मध्ये एखादा कायदा टाकण्यात आला, तर तिथे न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार राहणार नाही, म्हणजे त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. ओके. आणि ज्युडिशियल रिव्ह्यूला सध्याच्या परिस्थितीमध्ये किती महत्वाचं स्थान आहे? आपल्या न्यायालयांना सध्या आत्ताच्या पिरियडमध्ये किती महत्व आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ओके. मग आता तिथेच जेव्हा पहिली घटना दुरुस्ती झाली, तर आपण बघितलं की भूमी सुधारणा कायद्याविरोधात न्यायालयात जाता येणार नाही, अनुसूची 9चा समावेश करण्यात आला. त्यानुसारच अजून एक दुरुस्ती करण्यात आली, ते म्हणजे कलम 15 मध्ये आपल्याला समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे, राईट. कलम 14 ते कलम 18 मध्ये, राईट. तुम्हाला हे सगळ्यांना माहितीच असेल. आता ज्या वेळेला मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते, तर मी आता असं कन्सिडर करते की तुम्हाला ऑलरेडी मूलभूत हक्कांबद्दल माहिती आहे, DPSPs बद्दल माहिती आहे. जर मी ते इथे घेतलं, सगळे लेक्चर्स किंवा सगळे कलम इथे तुमची डिटेलमध्ये घेतली, तर हे लेक्चर कधीही न संपणारं लेक्चर होऊन जाईल. तर कलम 15 कशाशी संबंधित आहे? तर यामध्ये काय, कोणत्याही कारणावरून, काही कारण दिलेले जसं धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून काय होणार नाहीये? भेदभाव होणार नाहीये, अशी तरतूद दिलेली आहे. तर बेसिकली यामध्ये पूर्वी जेव्हा राज्यघटना तयार झालेली ना, त्यावेळेला 15(1), 15(2) आणि 15(3) अशी कलम होती. मग आता इथे 15(1) मध्ये राज्य भेदभाव करणार नाही, 15(2) मध्ये काही संस्था भेदभाव करणार नाहीत, असं सांगितलेलं आहे. कलम 15 मध्ये कलम 15(4) हे एक नवीन आर्टिकल ऍड करण्यात आलं आणि त्यात काय सांगितलं की समाजातले जे वंचित घटक आहे, मग त्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा अदर जे कास्ट आहेत, जे समाजाच्या विकासापासून वंचित राहिलेले आहेत, तर त्या घटकांसाठी आरक्षणाची तरतूद करण्याची मुभा राज्याला देण्यात आली. ओके. मग आता हे आरक्षण शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा असू शकतं. ओके. आणि जसं आपलं घटना अस्तित्वात आली, त्यानुसार वेगवेगळ्या राज्यांनी
शिक्षणाच्या बाबतीत शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण द्यायला सुरुवात केली होती. तर तिथे सुद्धा काही असे खटले आलेले की ज्यांनी या आरक्षणाला विरोध केला होता. ओके, आरक्षणाला विरोध का केला होता? कारण की यामुळे काय होणार होतं, तर जे समानतेचा हक्क आहे, कलम 15 मध्येच दिले ना की कोणत्याच कारणावरून सार्वजनिक ठिकाणी वगैरे सगळ्यांना समानतेचा हक्क मिळणार आहे, राईट, कोणामध्ये भेदभाव केला जाणार नाही. पण जर एखाद्या ठिकाणी जर कोणालाही आरक्षण दिलं जाते, रिझर्वेशन दिलं जाते, तर त्यामुळे जो दुसरा गट असेल त्यांच्याबरोबर काय होणार आहे, भेदभाव होणार आहे, राईट. पण आता जर समाजातल्या अशा घटकांचा विकास करायचा आहे, त्यामुळे आरक्षण आणणं खूप महत्वाचं होतं आणि म्हणूनच कलम 15(4) हा नवीन कलम, हे नवीन तरतूद ऍड करण्यात आली. आता यावेळेला असं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि आपल्या देशामध्ये बरेचसे वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, त्यामुळे ते सरकार थोडं स्ट्रॉंग होतं, राईट. तर जे काही निर्णय नेहरू घेतील त्यांना पाठिंबा ऑब्वियस एक गोष्ट होती की काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांकडून मिळायचीच. ओके, तर ही एक गोष्ट होती की याच्या घटना दुरुस्त्या जरी डिफिकल्ट असल्या करायला, बराचसा विरोध सुद्धा झाला असेल, तरी सुद्धा या घटना दुरुस्त्या करायला नेहरूंना यश आलं होतं. ओके, पुढे जाऊन इंदिरा गांधी सरकार सुद्धा आलं. इंदिरा गांधी सरकारमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा मोठमोठ्या घटना दुरुस्त्या झाल्या, पण तेव्हाची परिस्थिती बरीचशी बदलली होती, ते आपण आता पुढे बघणारच आहोत. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल की पहिल्या घटना दुरुस्तीपर्यंतचा प्रवास कसा झालेला आहे. आता पुढे ना बऱ्याचशा अशा गोष्टी येणार आहेत की ज्या रिपीट सुद्धा होऊ शकतात माझ्याकडून, पण तुम्ही बोर होऊन जाऊ नका, कारण की एक एक पॉइंट तुमचा यामध्ये कव्हर व्हायला पाहिजे असाच मी प्रयत्न करते, कोणताही पॉइंट मिस व्हायला नकोय. ओके, आता पहिली घटना दुरुस्ती झाली, त्याच्यानंतर लगेचच एक खटला आला, शंकरी प्रसाद खटला. शंकरी प्रसाद वर्सेस केंद्र सरकार, 1951 मध्येच हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये आला. आता ना शंकरी प्रसाद हे सुद्धा एक जमीनदार होते. सर्वात मोठा इफेक्ट पहिल्या घटना दुरुस्तींचा जो पडणार होता तो होता जमीनदारांवर. यानुसार सरकार काय करणार होती, तर जमीनदारांच्या जर भूसुधारणा एखादा कायदा केला तर त्यानुसार कोणालाही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येणार नव्हतं, कलम 32 अंतर्गत. ओके, आता जमीनदारांवर मेनली इफेक्ट याचा असा पडला, भूसुधारणा कायद्यांचा अभ्यास तुम्ही केला सुद्धा असेल इकॉनॉमिक्स मध्ये, तर काही राज्यांमध्ये कसं करण्यात आलं, समजा एखाद्या व्यक्तीची खूप अशी जमीन आहे, समजा 100 एकर जमीन आहे, तर त्यामध्ये जो वाटा व्हायचा, आपण बटवारा म्हणतो ना, जर समजा 2 मुलं आहेत त्याची, तर 2 मुलांमध्ये होणाऱ्या वाट्यांमध्ये बारिंग लावण्यात आलं होतं. जसं 100 एकर जमीन आहे तर 30-30 एकर जमीनच प्रत्येक मुलाला जाईल, बाकीची जमीन सरकारला जाईल. तर असे हे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारे भूमी सुधारणा कायदा प्रत्येक राज्यांमध्ये स्टेट वाईज करण्यात आले होते आणि तिथूनच मग शंकरी प्रसाद खटला आला. आता या खटल्यामध्ये जे मेन आर्ग्युमेंट आहे ते झालं कलम 13 आणि कलम 368 मध्ये. कलम 13 एकदा परत बघून घ्या की काय सांगते. कलम 13 एक असं म्हणतं की राज्य कोणताच कायदा फंडामेंटल राईट्सच्या विरोधात, म्हणजे जी आपली मूलभूत हक्क दिलेली आहेत ना त्याच्या विरोधात बनवणार नाही. आणि दुसरं दिलेलं आहे ते म्हणजे कायमस्वरूपी आणि सगळे, आता कोणकोणते कायदे यामध्ये असणार आहेत, ओके, म्हणजे कोणकोणत्या कायद्यांचा समावेश कलम 13 मध्ये असणार आहे, तर त्यामध्ये कायमस्वरूपी तात्पुरते कायदे जे राज्याकडून बनवले जातील, केंद्राकडून सुद्धा आणि स्टेट गव्हर्नमेंट कडून सुद्धा. त्यानंतर ऑर्डिनन्स, जे अध्यादेश राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडून काढले जातात, आदेश, नियम, रूढी, सूचना, अधिसूचना, या सगळ्यांचा समावेश इथे होता. कशात, तर कलम 13च्या लॉ या व्याख्येमध्ये. पण एक गोष्ट नव्हती, ते म्हणजे घटना दुरुस्ती. काय नव्हतं, तर घटना दुरुस्ती. मग यावरूनच हा आर्ग्युमेंट होता. आता कलम 368 ने जेव्हा आपल्याकडे घटना दुरुस्ती केली जाते, तर जे नॉर्मल सामान्य कायदे असतात ते साध्या बहुमताने पास केले जातात, त्याच्यासाठी काही घटना दुरुस्तीची गरज नसते. जसं तुम्ही संघ आणि त्याचं क्षेत्र याचा अभ्यास केलाच असेल ना पॉलिटीमध्ये, तर त्यामध्ये सांगितलंय जर नॉर्मल राज्याची निर्मिती करायची असेल आपल्या देशाच्या अंतर्गत, किंवा राज्याचं नाव चेंज करायचं असेल, एरिया चेंज करायचा असेल, तर तो साध्या बहुमताने चेंज करता येतं संसदेला, त्याच्यासाठी काही घटना दुरुस्तीची गरज नसते. ओके, तर असे बरेचसे जे नॉर्मल कायदे असतात ना, सामान्य कायदे, ते डिरेक्टली साध्या बहुमताने पास करता येतात. पण जे घटना दुरुस्ती, काही अशा गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी साधं बहुमत तर लागतं, प्लस जे उपस्थित सदस्य आहेत त्यांच्या 2/3 बहुमताने
ते जे विधेयक आहे घटना दुरुस्ती त्याच्यासाठी करावी लागते. यामध्ये अजून एक येतं ते म्हणजे 50% राज्यांचा सुद्धा यामध्ये वोटिंग असलं पाहिजे, बहुमत असलं पाहिजे. ओके, तर आता हे झालं इथे कलम 13 असं सांगतंय. ओके, पण इथे काय होतं की घटना दुरुस्तीचा यामध्ये समावेशच नव्हता, राईट. मग इथे हेच आर्ग्युमेंट झालं. तर शंकरी प्रसाद यांच्या बाजूने जे आर्ग्युमेंट झालं त्यांनी काय सांगितलं की कलम 13 नुसार जी पहिली घटना दुरुस्ती आहे ना तीच अवैध ठरते. कारण की कलम 13 मध्ये काय सांगितलंय की राज्य कोणताच कायदा FR च्या विरोधात, फंडामेंटल राईट्सच्या विरोधात बनवणार नाही. मग कलम 368 ने जरी फंडामेंटल राईट्सच्या विरोधात कायदा बनवला गेला तर तो कायदा रद्द करण्यात आला पाहिजे. म्हणजेच जी पहिली घटना दुरुस्ती आहे ती रद्द करण्यात यावी असं सांगितलं. ओके, पण मग तिथेच सरकारकडून काय आर्ग्युमेंट गेलं तर सरकार असं म्हणतंय की कलम 13 आणि कलम 368 हे वेगळे वेगळे आहेत. कलम 368 जे आहे म्हणजे घटना दुरुस्तीचं जे आपला तरतूद आहे ती कलम 13च्या अंतर्गत येत नाही. दोन्ही गोष्टी या वेगवेगळ्या आहेत. जर समजा सामान्य कायद्याने मूलभूत अधिकारांवर बंधनं आणली तर ते कलम 13च्या अंतर्गत रद्द केलं जाऊ शकतं, म्हणजे तिथे ज्युडिशियल रिव्ह्यू बसवला जाऊ शकतो. पण जर घटना दुरुस्तीने म्हणजे कलम 368 ने जर एखादा कायदा केला तर तिथे कलम 13च्या ज्या तरतुदी आहेत त्या अप्लाय होणार नाहीत. ओके, मग आता शंकरी प्रसाद या खटल्यामध्ये आता इथे एका बाजूने शंकरी प्रसाद आहे, एका बाजूने सरकार आहे, पूर्ण भार आलेला आहे सुप्रीम कोर्टावर. सुप्रीम कोर्टाने यावेळेला निर्णय दिला सरकारच्या बाजूने. त्यांनी काय सांगितलं की या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या काय आहेत तर वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच कलम 13चं जे अर्थ आहे किंवा जी व्याख्या आहे ती अप्लाय होत नाही कलम 368 वर. ओके, म्हणजे इथे काय सरकारला अधिकार मिळाला की घटना दुरुस्तीने घटनेमध्ये कोणताही बदल सरकार करू शकतं, इनफॅक्ट फंडामेंटल राईट्स मध्ये सुद्धा. ओके, आता इथे शंकरी प्रसाद मध्ये खटला कोणाच्या बाजूने लागलेला आहे, निकाल कोणाच्या बाजूने लागलेला आहे तर केंद्र सरकारच्या बाजूने. मग पुढे आली 17वी घटना दुरुस्ती. 17वी घटना दुरुस्ती यावेळेला सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूच होते सरकारमध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अजून काही कायदे केले, त्यानुसार काही राज्यांनी संमत केलेले भूमी सुधारणा कायदा अनुसूची 9 मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. अनुसूची 9 आय होप तुम्ही जसं पुढे पुढे जाताय तुम्हाला आधीच्या गोष्टी लक्षात राहतायत. अनुसूची 9 काय सांगते की अनुसूची 9 मध्ये जो कोणता कायदा येईल त्याच्यावर न्यायिक पुनर्विलोकन करण्यात येणार नाही, जे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे ते बसणार नाही. आणि त्यातूनच अजून एक खटला आला तो म्हणजे सज्जन सिंग यांचा खटला. सज्जन सिंगने सुद्धा या विरोधात 17व्या घटना दुरुस्ती विरोधात खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये नेला होता. ओके, पण इथे सुद्धा पुन्हा याचा निकाल कोणाच्या बाजूने लागला तर गव्हर्नमेंटच्या बाजूने. इथे सुद्धा सांगण्यात आलं की कलम 13 आणि कलम 368 यांचा काही एक संबंध नाहीये. आता इथे 17व्या घटना दुरुस्ती विरोधात हा जो खटला आला तो पुन्हा सरकारच्या बाजूला लागला. पण यानंतर एक मोठा खटला आला, गोलकनाथ खटला. याने पूर्ण जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे ना तो पूर्णपणे बदलूनच टाकला. गोलकनाथ खटला काय होता तर इथे पंजाब मधले 2 भाऊ होते. पंजाबचा सुद्धा जो भूसुधारणा कायदा आहे तो सुद्धा टाकण्यात आलेला 9th शेड्यूल मध्ये. 9th शेड्यूल मध्ये आता मी भरपूर वेळा सांगितलं जर 9th शेड्यूल मध्ये काय गेलं तर तिथे ज्युडिशियल रिव्ह्यू लागणार नाहीये. ओके, मग आता 9th शेड्यूल मध्ये गेल्यानंतर पंजाबचे गोलकनाथ बंधू होते. पंजाबच्या कायद्यानुसार इथे काय करण्यात आलेलं तर त्यांचे वडील होते, त्यांची बरीचशी जमीन होती आणि त्यानुसार पंजाबच्या कायद्याने 2 भावांना फक्त 30-30 एकरच जमीन मिळणार होती. म्हणजे या गोलकनाथ बंधूंचं इथे नुकसानच होतं ना. मग त्यामुळे आधी ते गेले हायकोर्टात, तिकडून मग पुढे ते गेले सर्वोच्च न्यायालयात. आणि हा असा खटला होता त्यावेळेचा गोलकनाथ खटला जिथे 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. त्यावेळेला सर्वात मोठं हे बेंच होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मोठमोठे बेंचेस फक्त मोठमोठ्या खटल्यांसाठी बसवले जातात. आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचं की जे बेंच आहे ते नेहमी विषम संख्येमध्ये बसवलं जातं. विषम संख्येमध्ये का, कारण की वोटिंग तशी पडली पाहिजे ना म्हणून. ओके, आणि मग इथे या 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय कसा दिला, पूर्णपणे सरकारच्या विरोधात निर्णय होता. गोलकनाथ भावांच्या बाजूने निर्णय दिला. 6-5 असं हे वोटिंग पडलं. 6 न्यायाधीशांचं मत
हे गोलकनाथ यांच्या बाजूने पडलं आणि 5 सरकारच्या बाजूने, म्हणजे खटल्याच्या विरोधात वोटिंग होतं. आता इथे काय सांगण्यात आलं की कलम 368 जे आहे ना ते कलम 13च्या अंतर्गतच येतं. म्हणजे संसद राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून मूलभूत हक्कांवर बंधनं आणू शकत नाही. ओके, जे आपण आत्ताच कलम 13 मध्ये बघितलेलं, राज्य कोणताच कायदा मूलभूत हक्कांच्या विरोधात बनवणार नाही. मग तेच इथे लागू केलं. जरी कलम 368 ने सुद्धा संसदेने एखादा कायदा बनवला आणि जर तो मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल ना तर तो रद्द करता येऊ शकतो. आता इथे ना अजून एक गोष्ट आहे, ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बघा, हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, ते तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. कधी कधी आयोग असं प्रश्न विचारून जातं की तुमच्या वाचनातच येत नाही. आता काय सांगते इथे कलम 13 तर सांगतं की न्यायालय तो कायदा रद्द करू शकते, पण तो असं नाहीये की तो कायदा पूर्णच रद्द केला पाहिजे. त्या कायद्याचा जेवढा भाग मूलभूत हक्कांवर बंधनं आणत असेल किंवा मूलभूत हक्कांना जेवढी इजा पोहोचवत असेल ना तेवढाच भाग फक्त रद्द केला जाऊ शकतो. असं नाहीये की काही भाग फक्त मूलभूत हक्कांना इजा पोहोचवतोय पण पूर्णच कायदा रद्द त्यासाठी केला पाहिजे, तर तसं नाही. जर पूर्ण कायदा इजा पोहोचवत असेल तर पूर्ण कायदा रद्द केला जाऊ शकतो, पण जिथपर्यंत त्याचा भाग इजा पोहोचवत असेल तर फक्त तेवढा भागच रद्द करता येतो. ओके, आता हा जो निर्णय तो पूर्णपणे विरोधात लागला. आता यावेळेला 1967 मध्ये आपल्या पंतप्रधान होत्या, त्या म्हणजे इंदिरा गांधी. 1966 मध्ये त्यांची पंतप्रधानपदी नेमणूक झाली होती आणि यावेळेला या खंडपीठाचे म्हणजे जे CJI होते ते कोण होते, तर ते होते के सुब्बाराव. तुम्ही नाव सुद्धा लक्षात ठेवू शकता. भरपूर वेळा या न्यायाधीशांची नावं किंवा CJIची मेनली जी नावं आहेत ती खूप महत्वाची ठरतात. काय नाव होतं, तर के सुब्बाराव. ओके, आणि यावेळेला कोण होतं, तर इंदिरा गांधी यावेळेला पंतप्रधान होत्या. ओके, त्यांची निवड झालेली 1966 मध्ये, त्यानंतर पुन्हा एकदा त्या 1971 मध्ये निवडून आलेल्या आणि नंतर 1977 पर्यंत त्या आपल्या भारताच्या पंतप्रधान राहिल्या होत्या. ओके, आता जर आपण बघितलं तर जोपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते तोपर्यंत काँग्रेस पार्टी ही एक स्ट्रॉंग पार्टी होती. जसं त्यांचा मृत्यू झाला तसं हळूहळू काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाले की कोण पंतप्रधान बनणार, कोणाच्या हातामध्ये जास्त अधिकार असणार आहेत. आता त्यावेळेला इंदिरा गांधी या थोड्याशा यंगच होत्या, त्यामुळे जे के कामराज म्हणून होते हे कोण होते त्यावेळेला, तर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी असं ठरवलं त्यावेळेला मोस्ट एलिजिबल इंदिरा गांधींच्या ऐवजी जर पंतप्रधान बनण्याचे मोस्ट एलिजिबल कोण असतील त्यांच्यासाठी त्या पदासाठी, तर ते होते मोरारजी देसाई. मग पण मोरारजी देसाई यांच्या व्यतिरिक्त इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. आता त्यांचे काही ते पॉलिटिकल रिझन्स आहेत. ओके, कारण की मोरारजी देसाई एक स्ट्रॉंग नेता होते, ते ऐकले जाणार नाहीत अध्यक्षांकडून, म्हणूनच इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. पण पुढे जाऊन इंदिरा गांधी किती स्ट्रॉंगली वर आल्या ही सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कधीच कोणाच्या पॉवर्सना, एलिजिबिलिटीला आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही. ओके, त्याचं सर्वात मोठं एक्झाम्पल इंदिरा गांधी आहेत. ओके, आता त्या सगळ्या पॉलिटिक्सची रिलेटेड गोष्टी झाल्या. पण मग पुढे जाऊन याच गोष्टींवरून मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी किंवा जे काँग्रेस आहे यामध्ये वाद निर्माण झाले. आता त्याला बरेचसे पॉलिटिकल अँगल्स आहेत, ते आपल्याला सध्या डिस्कस करायचं नाहीये. पण इथे महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे गोलकनाथ खटल्यावर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळेला आपल्या भारताच्या पंतप्रधान कोण होत्या, तर इंदिरा गांधी होत्या. ओके, आणि त्यावेळेलाच मग जे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर होते मोरारजी देसाई. ओके, आणि यावेळेला जेव्हा 1967ला जेव्हा इलेक्शन्स झालेले वेगवेगळ्या राज्यांमध्ये, काँग्रेसची पॉवर ही हळूहळू कमी होत होती. त्यावेळेला 6 राज्य सरकारांमध्ये काँग्रेसची सत्ता ऑलरेडी हातातून गेली होती. म्हणजेच काय, आता इथे जे बदलतं राजकारण आहे ते आपल्याला आपल्या देशामध्ये दिसून येत होतं. मग इंदिरा गांधींनी जसे ते पंतप्रधान झाल्या त्यानंतर पूर्ण जो खेळ आहे तोच बदलला. त्यांनी बरेचसे असे निर्णय आहेत जे त्यांच्या मंत्रिमंडळाला न विचारता घेतले होते. जसं त्यामध्ये बँकांचं नॅशनलायझेशन करण्याचा निर्णय. तुम्ही इकॉनॉमीमध्ये अभ्यास केलाच असेल. 1969 मध्ये 20 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं.
आता हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आलेलं ना ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. 1969ला कोणती पंचवार्षिक योजना सुरू होती? ओके, नक्की याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. आपण थोडंसं अर्थशास्त्राचा पण अभ्यास इथे करूया. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या जसं ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांचं नॅशनलायझेशन करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रिव्ही पर्स. आता बरं, इथे प्रिव्ही पर्स म्हणजे काय? बरेचसे खेळ इथे चेंज झाले होते. जो शतरंजचा खेळ आपण म्हणतो तो इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर एक रंगात आला होता. एका बाजूला सरकार होतं, एका बाजूला सर्वोच्च न्यायालय होतं. कोण कोणाला उडवतंय यामध्येच सगळ्यांचं लक्ष लागलेलं. तर तिथेच प्रिव्ही पर्स. प्रिव्ही पर्स काय आहे तर आपल्या राज्यघटनेमध्ये प्रिव्ही पर्स बद्दल काही तरतुदी आहेत. प्रिव्ही पर्स नुसार ना आपले जे संस्थानिक होते किंवा जे पूर्वीचे राजे होते त्यांना एक अमाऊंट दिली जायची, किंवा तुम्ही म्हणू शकता प्रिव्ही पर्स म्हणजेच एक पेन्शन दिली जायची. आणि पेन्शन या लाखोमध्ये असायच्या, सध्याचे ते करोडो रुपये असू शकतात. तर ही पेन्शन दिली जायची या कलमांनुसार, 291 नुसार, 262 नुसार आणि 366 मध्ये व्याख्या दिली होती रूलरच्या बाबतीत किंवा राजांच्या बाबतीत. ओके, तर आता ही व्याख्या सुद्धा महत्वाची आहे. मग प्रिव्ही पर्स बद्दल ना एक विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं की प्रिव्ही पर्सच आता रद्द करायचे. पण हे विधेयक लोकसभेत तर मंजूर झालं, राज्यसभेत नामंजूर झालं. राज्यसभेमध्ये हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे इंदिरा गांधी यांना एक वेगळाच धक्का लागला. पण त्यानंतर त्यांनी एक खूपच वेगळं डिसिजन घेतलं. त्यांनी राष्ट्रपतींचा एक आदेश काढला आणि राष्ट्रपतींच्या आदेशाने कलम 366 मध्ये जी व्याख्या दिली होती ना रूलरची, ती व्याख्याच चेंज करून टाकली. ही व्याख्या चेंज केल्यामुळे काय झालं, जे आधीचे रूलर्स होते किंवा तुम्ही म्हणू शकता आधीचे जे प्रिन्स होते, राजा, त्यांना मिळणारी पेन्शनच पूर्णपणे बंद झाली. इंदिरा गांधी काय म्हणत होत्या की आपल्या देशाचा बराच तिजोरीमधला जो बराचसा वाटा आहे ना तो या राजांना जातोय, उगाच फुकटचा जातोय. मग या प्रिव्ही पर्सेस या कॅन्सलच करण्यात आल्या पाहिजेत. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की जी रूलरची व्याख्या आहे तीच चेंज केली. पण त्यानंतर या व्याख्येच्या विरोधात किंवा या ऑर्डिनन्सच्या विरोधात माधवराव सिंधिया हे कोर्टाकडे गेले. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश सुद्धा रद्द केला. इनफॅक्ट जे नॅशनलायझेशनचा जो आदेश होता, जे नॅशनलायझेशन 20 बँकांचं करण्यात आलं होतं, तर ते सुद्धा रद्द करण्यात आलं होतं. त्यासाठी कोर्टात गेले होते RC कूपर. तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवू शकता, RC कूपर खटला. या खटल्याने सर्वोच्च न्यायालयाने जे नॅशनलायझेशनचा निर्णय होता तर त्या निर्णयाविरोधातच एक वर्डिक्ट देण्यात आलं होतं. मग आता इंदिरा गांधी यांना इथे समजत होतं की जे सगळे निर्णय आहेत ते त्यांच्या निर्णयांच्या विरोधातच जात आहेत. मग इथे असं काहीतरी केलं पाहिजे की त्यांची सत्ता टिकून राहील किंवा त्यांचं वर्चस्व टिकून राहील. त्यांनी अजून बराच विचार केला की आपण काय काय करू शकतो. आणि या विचारातूनच मग इंदिरा गांधी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ते म्हणजे त्यांनी काय केलं, आता इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की पंतप्रधान राष्ट्रपतींना शिफारस करू शकतात की ज्या निवडणुका आहेत त्या लोकसभा विसर्जित होण्याच्या आधी, म्हणजे लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस ते राष्ट्रपतींना करू शकतात. त्यांचा जो पिरियड आहे, कार्यकाळ आहे, तो पूर्ण होण्याआधी. मग इंदिरा गांधी यांनी असंच केलं, राष्ट्रपतींना शिफारस केली आणि ज्या निवडणुका 1972 मध्ये होणार होत्या त्या आता 1971 मध्ये झाल्या. या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांना साऊथमध्ये, तामिळनाडूमध्ये सुद्धा DMK नवीन पार्टी आली होती. बहुमताने राज्यामध्ये ती राज्य करत होती. तर त्यांचे जे तिकडचे CM होते अण्णादुराई यांची सुद्धा मदत मिळाली. आणि मग या वेळेला आता इंदिरा गांधी बहुमताने निवडून आल्या. 352 जागा इंदिरा गांधी यांना मिळाल्या होत्या. आता या वेळच्या पंतप्रधान असण्यामध्ये काय फरक होता बरं त्यांच्यामध्ये? आधी त्या जेव्हा निवडून आलेल्या तर त्यांना बराचसा विरोध होत होता, पण आता त्यांच्या बाजूने पूर्णपणे निकाल लागलेला. मग त्यांचं वर्चस्व लोकसभेमध्ये स्थापन झालं होतं. पंतप्रधान म्हणून त्यांचं आता जे स्थान होतं ना ते जवाहरलाल नेहरू यांच्यासारखंच झालं होतं. ओके, आणि जशा त्या पंतप्रधान बनल्या आता यावेळेला, तर त्यांनी एका वर्षामध्ये घटना दुरुस्त्यांचा पाऊस पाडला. म्हणजे आता जो पूर्णपणे खटला जो त्यांच्या विरोधात लागला होता, गोलकनाथ खटल्यामध्ये सरकार विरोधात लागला होता, तर या सगळ्या बाजू आता त्यांची बाजी, म्हणजे त्यांचा वजीर काम करत होता असं तुम्ही म्हणू शकता. कोणकोणत्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या? 25वी, 24वी, 26वी, 27वी, 28वी आणि 28वी. त्यामध्ये
महत्वाच्या ज्या घटना दुरुस्त्या होत्या ती म्हणजे 24वी घटना दुरुस्ती. 24वी घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, तर जो गोलकनाथ खटला होता त्यामध्ये सांगण्यात आलेलं ना की जे कलम 368 आहे ते कलम 13च्याच अंतर्गत येतं. ओके, मग इथे आता इंदिरा गांधी यांनी डिरेक्टली काय केलं, तर त्यांनी कलम 13 मध्ये 4था पार्ट जोडला आणि कलम 368 मध्ये 3रा पार्ट जोडला. दोघांमध्ये सांगितलं की यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली सर्वोच्च न्यायालयाने जो गोलकनाथ खटल्यामध्ये निर्णय दिला होता तो रद्द झाला. ओके, आता इथे जेव्हा तुम्ही ना पुस्तकातून मूलभूत संरचनेचा अभ्यास करताना त्यावेळेला डिरेक्टली तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सांगितले जातात, पण त्यामुळे जी बॅक स्टोरी असते ती तुम्हाला माहीत पडत नाही. मग आता या बॅक स्टोरीज मी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला जास्त लक्षात राहील. त्यानंतर जी 26वी घटना दुरुस्ती होती ती कशाबाबतची होती, तर 26वी घटना दुरुस्ती ही करण्यात आली 291 आणि 362 यामध्ये दिलेलं आहे ना प्रिव्ही पर्सेस बद्दल ज्या तरतुदी होत्या, हे जे कलम आहेत ना ती काढूनच टाकण्यात आली, रद्दच करण्यात आली. म्हणजे आता राजांना, म्हणजे जे संस्थानिक होते किंवा जे राजा होते, पहिला रूलर म्हटलं जायचं त्यांना, तर त्यांना आता कोणत्याच प्रकारचे जे पैसे आहेत ते मिळणार नाहीयेत सरकारकडून. इंदिरा गांधी यांचं असं म्हणणं होतं की हे जे पैसे आहेत आपल्या भारताच्या तिजोरीतले ते जास्तीत जास्त पैसे या रूलर्सना जात आहेत आणि त्यामुळे सरकारची तिजोरी रिकामी होते असं त्या म्हणायच्या. आता ही एक गोष्ट वेगळी झाली, पण अजून एक त्यांनी बदल केला ते म्हणजे कलम 366-22 मध्ये रूलरची व्याख्याच बदलून टाकली. रूलरच्या व्याख्येबद्दल ना आपण ऑलरेडी जेव्हा पद्मनाभ टेम्पलचा बघा अभ्यास केला होता, तुम्ही बऱ्याच जणांनी ते लेक्चर पाहिलं असेल, तर तिथे सुद्धा आपण या व्याख्येबद्दल अभ्यास केलेला. तर रूलरच्या व्याख्येमधून काय त्यांनी काढलं, तर राजा कोणाला म्हणावं किंवा रूलर कोणाला म्हणावं, तर जे त्यांनी सांगितलं की 1971 मध्ये ही घटना दुरुस्ती झाली, राईट. मग 1971च्या पूर्वी जे राजा होते ना ते रूलर्स. आता 1971 नंतर म्हणजे 26व्या घटना दुरुस्तीनंतर कोणच रूलर असणार नाहीये. मग आता जे राजांची मुलं होती त्यांना काय म्हटलं जाणार, तर त्यांना म्हटलं जाणार सक्सेसर ऑफ रूलर. सक्सेसर ऑफ रूलर म्हणजेच काय, तर रूलरचे राजांचे वारसदार. रूलर अशा कोणत्याच प्रकारची पदवी इथे आता राहिलेली नाहीये. ओके, ऑब्वियस गोष्ट आहे, यामुळे काय झालं, जे राजांना मिळणारे पेन्शन किंवा जे महत्वाच्या गोष्टी होत्या त्या पूर्णपणे रद्द झाल्या, राईट. त्यानंतर आता हे काही घटना दुरुस्त्या झाल्या, तसंच जे संपत्तीवर असणारा अधिकार आहे, तसंच 25व्या घटना दुरुस्तीने काय झालं, तर इंदिरा गांधी यांनी जे 31C, आता 31A होतं, 31B होतं, आपण बघितलं ना 1-2 होतं, त्यांनी 31C ऍड केलं आणि ते काय केलं, तर जे कॉम्पेन्सेशन गव्हर्नमेंट जे कॉम्पेन्सेशन देणार होतं ना जमिनींच्या बदल्यात संपत्तीच्या अधिकारामध्ये, कलम 31 संपत्तीचा अधिकार होता, तर त्या कॉम्पेन्सेशनच्या जागी अमाऊंट हा शब्द टाकला. म्हणजे जे गव्हर्नमेंटला वाटेल तेवढीच अमाऊंट त्या जमीनदारांना किंवा जी संपत्ती घेतली जाईल त्याच्या बदल्यात लोकांना दिली जाणार आहे. ओके, आणि याच्या विरोधात कलम 14 नुसार किंवा कलम 19 नुसार कोणीही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार नाही अशी त्यांनी तरतूद टाकली. ओके, आता इथे या सगळ्या गोष्टी तर झाल्या, पण महत्वाची एक घटना दुरुस्ती आली आणि ज्याच्यावरूनच केशवानंद भारती हा खटला आलेला आहे. तर 29वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधी यांनी केली आणि त्यांनी काय केलं, जो केरळचा भूमी सुधारणा कायदा आहे हा आलेला 1963 मध्ये आय थिंक. ओके, तर हा कायदा 9व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला. 9व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला म्हणजेच काय, यावर काय होणार नाहीये, तर ज्युडिशियल रिव्ह्यू लागणार नाहीये, राईट. आणि मग त्याच्या विरोधातच हा खटला आधी केरळच्या हायकोर्टात गेला. केरळच्या हायकोर्टमध्ये केशवानंद भारती यांना यश आलं नाही तिथे. ओके, म्हणजेच काय बघा, इथे थोडंसं वाचून घ्या, तुम्हाला माहिती मिळेलच. नंबूद्रीपाद सरकारने, म्हणजे त्यावेळेला केरळमध्ये नंबूद्रीपाद सरकार होतं, त्यांनी जमीन सुधारणा कायद्याअंतर्गत केरळमधील अनेक मठांकडे, आता तिथे हिंदू मठ होते हे, तर या मठांकडे जी शेकडो एकर जमीन होती ती सरकार जमा करण्याचा प्रयत्न केला. कशासाठी, तर शेतीसाठी ही जमीन सरकारला द्यायची. ओके, आणि असं केलं असता कासारगोड इदानीर या ठिकाणी मठ होते आणि त्या मठाचे शंकराचार्य होते केशवानंद भारती. ओके, तर यांच्याकडे असलेली हजारो एकर जमीन
सरकारला देण्यास केशवानंद भारती यांनी विरोध केला. ओके, कारण की मठाची जमीन होती त्यावेळेला ते तिथे शंकराचार्य होते आणि त्यांनी पूर्णपणे विरोध केला सरकारला, केरळ सरकारला देण्यात. आणि मग केशवानंद भारती केरळ सरकारच्या या कायद्याला घेऊन गेले उच्च न्यायालयात. तिथे त्यांनी याला आव्हान दिलं, पण इथे त्यांना यश आलं नाही. पुढे त्यांनी अपील केलं सर्वोच्च न्यायालयाला. आता जेव्हा त्यांनी ही केस केली तेव्हा त्यांचा काय दावा होता की सरकार अशी जमीन, आता ती जमीन कोणाची होती, मठाची जमीन होती ना, मग मठाची जमीन आपल्या ताब्यात घेऊ शकत नाही असा दावा त्यांनी केला. आणि त्यासाठी आधार घेतला घटना दुरुस्ती 24, 25 आणि 29चा. 24 ची रिलेटेड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे गोलखनाथ खटला. ओके, आता पुढे आपण याबद्दल डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर 25 आणि 29 महत्वाचा जी घटना दुरुस्ती होती या केस साठीची ती होती घटना दुरुस्ती 29वी. ओके, आणि यामध्ये ना एक महत्वाचं नाव आहे किंवा तुम्हाला मी दोन महत्वाची नावं सांगेल, ती लक्षात ठेवा. एक म्हणजे या खटल्यावर निर्णय देताना आपल्या भारताचे CJI कोण होते, तर ते होते SM सिक्री, सर्वमित्र सिक्री. नाव लक्षात ठेवू शकता, कधी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आणि इनफॅक्ट आता या खटल्याचा निर्णय आलेला 24 तारखेला आणि त्यांचा कार्यकाळ होता 25 तारखेपर्यंत, म्हणजे खटल्याचा निकाल लागला आणि दुसऱ्या दिवशीच त्यांची रिटायरमेंट होती. आणि दुसरं एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे नानी पालखीवाला. या खटल्यामध्ये जी मदत केली तर हे वकील होते सरकारच्या विरोधात उभे, ते म्हणजे नानी पालखीवाला. हे नाव लक्षात ठेवलंच पाहिजे, खूप मोठं नाव आहे, खूप महत्वाचं नाव आहे. कारण की ज्या ज्या वेळेला संविधानाच्या विरोधात किंवा संविधानावर बंधनं येतील अशा प्रकारची कोणती कायदे करण्यात आले त्या प्रत्येक वेळेला सरकारच्या विरोधात नानी पालखीवाला हे उभे राहिलेलेच होते. आणि ही केस आतापर्यंतची सर्वात मोठी केस आहे. 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला होता. 13 न्यायाधीश आतापर्यंत आपल्या न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये एवढ्या जजेसचं बेंच बसलेलं नाहीये. आता ते 13 न्यायाधीशांचं बेंच स्थापन करण्यामागचं सुद्धा एक कारण आहे. जर समजा एखाद्या निर्णयामध्ये ऑलरेडी काही जजेसचं बेंच बसलेलं आहे, समजा एखादा निर्णय ऑलरेडी लागलेला आहे, त्या बेंचसाठी किंवा त्या निर्णयासाठी 5 जजेसचं बेंच होतं आणि पुन्हा त्या निर्णयावर जर विचार करायचा आहे ना, तर या 5 पेक्षा जास्त जजेस त्या खंडपीठामध्ये असले पाहिजेत. मग दुसऱ्यांदा समजा एखाद्या निर्णयावर परत विचार केला जातोय सर्वोच्च न्यायालयाला, तर आधी होते 5, मग आता 7 असले पाहिजेत किंवा 11 असले पाहिजेत. मग आता या निर्णयामध्ये जेव्हा केशवानंद भारती खटला येत होता तर तिथे गोलखनाथ खटल्यावर सुद्धा निर्णय देण्यात येणार होता, राईट. कारण की कलम 24 आलं ना इथे. कलम 24 कशाशी संबंधित होतं, गोलखनाथ खटल्याशी, राईट. सॉरी, घटना दुरुस्ती 24वी, राईट. आणि त्यामुळेच आता गोलखनाथ खटल्यामध्ये किती जजेसचं बेंच होतं, 11 जजेसचं खंडपीठ होतं. आणि म्हणूनच इथे आता जेव्हा हा खटलाचा निर्णय लावण्यात येणार होता त्यावेळेला जास्त जजेसचं बेंच असणं गरजेचं होतं आणि म्हणूनच 13 जजेसचं बेंच इथे स्थापन करण्यात आलं. आणि या 13 जजेसच्या बेंचने केशवानंद भारती खटल्यावर निर्णय दिला 7-6च्या रेशोने. आता इथे सगळ्यांचं असं मिसकन्सेप्शन आहे की हा खटल्याचा जो निर्णय आहे तो केशवानंद भारती यांच्या बाजूने लागला, तर हे चुकीचं आहे. निर्णय लागला सरकारच्याच बाजूने. केशवानंद भारती हे जे आहेत तो हा खटला हरले होते. ओके, जो निर्णय लागला होता तो सरकारच्या बाजूने लागलेला, म्हणजे ज्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या त्या व्हॅलिड आहेत, त्या वैध आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं. ओके, आता यामध्ये सुद्धा या बेंचचे जे सदस्य होते किंवा जे तुम्ही म्हणू शकता जे न्यायाधीश होते ते तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. तर याच्या विरोधात जस्टिस शेलट होते, जस्टिस ग्रोवर, जस्टिस हेगडे, या सगळ्यांनी, हे जे 6 होते यामध्ये त्यांचा समावेश होता. म्हणजेच काय, तर यांनी सरकारच्या विरोधामध्ये निर्णय दिला होता. त्याचप्रमाणे AM रे, तसंच हमीदुल्ला बेग, YV चंद्रचूड या सगळ्यांनी सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता. ओके, मग आता यांनी जो निर्णय दिला तो केशवानंद भारती यांच्याच विरोधात होता. पण इथे महत्वाची गोष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये अजून विचार केला. ते म्हटले पण जर याच पद्धतीने इंदिरा गांधी किंवा सरकारमध्ये जे कोणी पंतप्रधान असतील ते जर संविधानामध्ये असा चेंज करत राहतील सारखे, तर संविधानाला ती घटना दुरुस्ती म्हणता येणार नाही, पूर्ण संविधानच बदललं जात आहे असं होईल.
आता संविधान बनवणारी संस्था कोण होती? संविधान सभा होती. संसद संविधान सभा आहे का? तर नाहीये. आणि त्यामुळेच अजून यावर विचार करण्यात आला. वेगवेगळ्या देशांमध्ये घटना दुरुस्तीबद्दल काय तरतुदी आहेत त्या थोड्याशा लक्षात घेण्यात आल्या. त्यातूनच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, ते म्हणजे राज्यघटनेची मूलभूत चौकट ही एक नवीन संकल्पना आणली किंवा आपण त्याला म्हणतो मूलभूत संरचना. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की संसदेला राज्यघटनेत बदल करण्याचे अधिकार आहेत, पण राज्यघटनेच्या मूळ चौकटीला किंवा ढाच्याला धक्का लावण्याचा अधिकार संसदेला नाही. ओके, मग आता मूळ चौकट काय आहे असा प्रश्न जेव्हा सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला आम्ही सांगू की नक्की या मूळ चौकटीमध्ये बेसिक स्ट्रक्चर मध्ये संविधानाच्या काय काय आहे. तर आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी या बेसिक स्ट्रक्चर मध्ये आलेल्या आहेत, जसं भारताचं सार्वभौमत्व, लोकशाही, तसंच मूलभूत हक्क, बऱ्याचशा गोष्टी या मूलभूत स्ट्रक्चर मध्ये आहेत. ओके, पण प्रत्येक वेळेला यामध्ये चेंज होऊ शकतं. ज्या वेळेला एखादा कायदा संसदेकडून केला जाईल किंवा एखाद्या राज्य सरकारकडून केला जाईल तर तिथे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे की इथे मूळ चौकटीला या कायद्याने धक्का लागतोय की नाही. मग ती मूळ चौकट काय आहे प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये चेंज होत राहणार आहे. ओके, मग आता इथे मूलभूत संरचनेचं जेव्हा तत्व आपण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. जसं गोलकनाथ खटल्यामध्ये कलम 13 आणि कलम 368 यामधला संबंध स्पष्ट केला होता की कलम 368 कलम 13च्याच अंतर्गत येतं, पण इथे सांगितलं हे वेगवेगळे आहेत. ओके, पण त्याचबरोबर सांगितलं जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मूलभूत संरचनेला धक्का लावता येणार नाही. मग मूलभूत संरचना म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर ते न्यायालय प्रत्येक वेळेला सांगणार आहे. जसं त्यामध्ये राज्यघटनेचं श्रेष्ठत्व, सार्वभौमत्व, त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्ष स्वरूप आणि यानुसार सरनाम्यांमध्ये सुद्धा बदल करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. जसं सरनाम्यामध्ये 1976ला 42व्या घटना दुरुस्तीने काही गोष्टी टाकण्यात आलेल्या, पण बदल करण्यात आले तरी सुद्धा त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्यामध्ये चेंज करता येणार नाही असं सांगितलं. ओके, त्यानंतर ना 1981चा एक खटला आलेला, वामनराव खटला म्हणून. मग आता या खटल्यामध्ये काय डिसिजन झालं तर इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल शेड्यूल 9. शेड्यूल 9च्या बाबतीत तर पण गोष्ट आहे ना की शेड्यूल 9 मध्ये जे खटले येतील जे कायदे येतील त्यामध्ये न्यायिक पुनर्विलोकन होणार नाही म्हणून असं सांगितलेलं अगदी पहिल्याच घटना दुरुस्तीने. मग वामनराव खटला त्याच बदल्यात होता. मग त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की आता 24 एप्रिल 1973ला जे केशवानंद भारतीचा खटल्याचा निकालाचा दिवस होता त्याच्या आधी शेड्यूल 9 मध्ये जे काही कायदे होते त्याच्यावर न्यायिक पुनर्विलोकन होणार नाही, पण त्यानंतर ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींवर, सगळ्या कायद्यांवर न्यायिक पुनर्विलोकन हे होणारच, मग ते शेड्यूल 9 मध्ये जरी टाकलं तरी सुद्धा. ओके, मग या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर बघा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, जसं मिनर्वा मिल्स खटला आला होता 1980 मध्ये, तर त्यांनी सुद्धा सांगितलं की मूलभूत वैशिष्ट्य असलेल्या जे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार जे आहेत तर त्याचं उल्लंघन जर होत असेल तर ते कायदे सुद्धा रद्द करण्यात येतील. ओके, त्यामुळेच बघा मूलभूत संरचना खूप महत्वाची आहे. मूलभूत संरचनेमुळेच हळूहळू सर्वोच्च न्यायालयाला जे मिळालेले अधिकार आहेत ना आपल्या संविधानामध्ये ते हळूहळू वाढत गेले. सर्वोच्च न्यायालयाचं तुम्ही म्हणू शकता एक वेगळा रोल सध्या आपल्या देशामध्ये सुरू असतो. तुम्ही बघतच असाल वेगवेगळ्या गोष्टींसाठी याचिका दाखल केल्या जातात न्यायालयामध्ये आणि त्यावर जे सर्वोच्च न्यायालय निर्णय देतं ते फायनल असतं. ओके, तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आय होप तुम्हाला आता पूर्ण हा जो खटला आहे त्याच्या मागची बॅक स्टोरी काय होती ते सुद्धा तुम्हाला समजलंच असेल. आणि ही मूलभूत संरचनाच आहे की ज्यामुळे आपण राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत किंवा आपल्याला जी मूलभूत हक्क दिलेली आहेत त्यानुसार त्या मूलभूत हक्कांचा आपण योग्य तसा वापर करू शकतो. इनफॅक्ट आपण आपल्या मूलभूत हक्कांचा चांगल्या प्रकारे उपभोग घेतोय या मूलभूत संरचनेमुळे. राईट, आय होप तुम्हाला आता सगळ्या गोष्टी समजल्या असतील. इथे आपण एवढं डिस्कस केलंच आहे, तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आपण बघितलं की कलम 31 आता रद्द करण्यात आलेले आहे, राईट, पण कलम 31 मध्ये जी संपत्तीची तरतूद होती ती आता
कायदेविषयक अधिकारांमध्ये ऍड करण्यात आलेली आहे तेव्हाच 44व्या घटना दुरुस्तीने. मग कोणत्या कलमामध्ये संपत्तीचा हक्क टाकण्यात आलेला आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आय थिंक मी लेक्चरमध्ये तुम्हाला 2-3 प्रश्न विचारलेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये द्या आणि जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लेक्चर आवडतंय की नाही ते पण सांगत जा आणि महत्त्वाचं म्हणजे आन्सर्स करत जा. तुमचं प्रिपरेशन किती झालेलं आहे ना ते तुम्हाला यातूनच समजणार आहे. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. आय नो तुम्ही थोडेसे कंटाळला असाल, पण लेक्चर मोठं झालंय ते मला सुद्धा माहिती आहे, पण प्रत्येक पॉइंट हा क्लिअर होणं खूप महत्त्वाचं होतं. अशाच एखादा टॉपिक घेऊन परत आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.